गिरमल्लेश्वर राजाधिराज श्री सद्गुरुनाथ बाळकृष्ण महाराज की जय। या बंधून यावया सद्गुरुचरणी धावते आपले सुखाचे आवडिया शाश्वत सुखाचे आवडिया अभिमान टाकून आम्ही पण सोडून या बंधून यावया सद्गुरुचरणी धावते। उपस्थित सर्व गुरुवंदन की भगिनीनो, आज सालाबाद प्रमाण करून माऊली करून घेत असलेल्या या चैत्र सप्ताहाचा जागराचा दिवस आहे। आनंदकोटी ब्राह्मण नायक समसद्गुरू बाळकृष्ण माऊलींचे सद्गुरू समसद्गुरू गिरमल्लेश्वर महाराज यांचा ज्यावेळेला नंदेश्वरला पदस्पर्श झाला आणि त्या प्रसंगाची आठवण म्हणून आणि गुरुलिंग महाराजांच्या पुण्यतिथीचा योगायोग या दोन्ही गोष्टीच्या निमित्तानं माऊली दरवर्षी हा चैत्र सप्ताह गेल्या अनेक वर्षापासून साजरा करून घेत असते। आणि या सप्ताहाच्या आजच्या जागराच्या दिवशीची प्रवचन रूप सेवा प्रारंभ करण्यापूर्वी ज्याने तुम्हा आम्हाला जागा करण्यासाठी अवतार घेतला, तुम्हा आम्हाला आवर्जून अर्जवून आणि गरजून सांगितलं की उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, हे ज्यांनी सांगितलं त्या आनंदकोटी ब्रह्मांड नायक समसद्गुरू बाळकृष्ण माऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत करूया। त्याचबरोबर त्यांची सेवा अखंडितपणाने ज्यांनी केली, सदा देव काजी छिजे देह जाचा, सदा रामनामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, या न्यायानं ज्यांनी माऊलींचं दास्यत्व केलं त्या समसद्गुरू दादांच्या चरणी व अनेक जे माऊली भक्त होऊन गेले त्या सर्व माऊली भक्तांच्या चरणी, उपस्थित असलेल्या सर्व गुरुवंत भगिनींच्या चरणी साष्टांग दंडवत करून आपण आपल्या सेवेला प्रारंभ करू। चौदाव्या दशकातला 6वा समास हा चातुर्य लक्षण निरूपण नाम समास माऊलींनी तुम्हाला सेवेसाठी केली। रूपलावण्य अभ्यासता नये, सहज गुणासी न चले उपाय, म्हणून काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची। चातुर्य लक्षण निरूपण नाम समास आहे। माणसाच्या जीवनामध्ये चातुर्य हे अपरिहार्य आहे, कारण समर्थाने एका ओळीत सांगितलं आहे, जो अज्ञानी असतो किंवा जो मूर्ख असतो तो एकदेशी राहतो, चतुर सर्वत्र पाहतो। किंबहुना जो चतुर आहे, जो शहाणा आहे, तो योग्य अशा समाधानापर्यंत सुखापर्यंत पोहोचतो, आणि जो मूर्ख असतो ते मूर्खतेमुळं तो दुःख भोगतो। म्हणून तुम्हा आम्हाला चतुर होण्यासाठी म्हणून समर्थांनी चातुर्य लक्षण निरूपण केलेलं आहे। 14व्या दशकातला 6वा समास आणि पुन्हा मला वाटतं 15व्या दशकामध्ये सुद्धा पुन्हा चातुर्याची लक्षणं समर्थांनी सांगितली आहेत। दासबोधाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण ज्या अर्थाने बघू त्या अर्थाने दासबोधाचं जो बोध आहे तो तुम्हाला लक्षात येतो। परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडं दीपस्तंभाचं काम दासबोध करतो। हे चातुर्य लक्षणामध्ये त्यांनी सांगितलंय की जे काही रूप आहे, लावण्य आहे, याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही। पुढच्या वेळेमध्ये समर्थाने सांगितलं की काळे माणूस गोरे होईना, की जी काही आपली शारीरिक स्थिती आहे त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही। एखादा माणूस वर्णानं जर काळा असेल तर त्याला आपण किती साबण वापरले, किती काही केलं तरी तो गोरा होऊ शकत नाही। किंबहुना एखाद्याच्या अंगावर व्रण असतील, जन्मता व्रण असतील, ते व्रण किती हे जर केले तरी ते लवकर मिटत नाहीत। किंबहुना एखादा अपंग असेल तर त्याला पुन्हा ते अंग पूर्ववत करता येत नाही, अपवाद काही जर आपण सोडले तर ऑपरेशनसारखे, तर सहजासहजी या गोष्टीमध्ये बदल करता येत नाही। बदल करता येण्यासारखी गोष्ट कोणती आहे? किंबहुना काळा माणूस गोरा करणं किंवा ज्यांच्याकडे व्यंग आहे ते व्यंग घालवण्याचा प्रयत्न करणं, अपंगाला आणखी काही करणं,
याच्यामध्ये चतुरता आहे का, किंवा हे करू शकतो का आपण? कारण याच्यामध्ये दोन्ही बाजूनी आपल्याला अभ्यास करता येतो किंवा त्याचं विवरण करता येईल की चतुर कोणाला म्हणायचं? जे पालटता येतं ते पालटण्याचा जो प्रयत्न करतो त्याला चतुर म्हणतात. एखादी गोष्ट होण्यासारखीच नाही आहे आणि तिथे आपण किती जरी अट्टहास केला तर ती गोष्ट यशस्वी होईल का? नाही होणार. आणि मग असा व्यर्थ जो प्रयत्न करतो त्याला चतुर म्हणायला समर्थ तयार नाही. म्हणून ज्याचा पालट होतो त्याचा पालट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच्यामध्ये लौकिक दृष्टीने काही सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे या रंग आणि रूपामध्ये आपण बदल करू शकत नाही. एखादा माणूस बुटका आहे, त्याला आपण उंच करू शकतो का? उंच असलेला बुटका करू शकतो का? नाही करता येऊ शकत. परंतु जे आमच्याकडे कुविद्या आहेत त्याचं सद्विद्येमध्ये रूपांतर करू शकतो. जे आमच्याकडे दुर्गुण आहेत त्याचं सद्गुणामध्ये परिवर्तन करू शकतो. आणि हे परिवर्तन करण्याचा जो ध्यास घेतो त्याला चतुर म्हणतात. मूर्खाची लक्षणं काय आहेत, चतुराची लक्षणं काय आहेत, किंवा उत्तम पुरुषाची लक्षणं काय आहेत? कारण दासबोधामध्ये सगळ्याच गोष्टीचं प्रतिपादन केलेलं आहे. मूर्ख कोणाला म्हणायचं? जो आळशी आहे, तपीळ आहे, तापट आहे, अशा लोकांना समर्थाने मूर्ख ही संज्ञा दिली आहे. आणि मग याचा सगळ्यांचा जो त्याग करतो, अवगुणाचा करुणी त्याग, जो सद्गुण अंगीकारतो त्याला चतुर किंवा उत्तम पुरुष असं समर्थाने म्हटलं. मग लौकिकामध्ये चतुराने कसं असावं? तर त्यांनी लवकर उठावं. अगदी बारीक 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 गोष्टीसुद्धा समर्थाने सांगितलेल्या. आणि या प्रत्येक ओवीचे एक लौकिक अर्थाने आणि एक अलौकिक अर्थाने असे दोन्ही अर्थ आपल्याला करता येतात. प्रातःकाळी उठावे. आता या सहज शब्दाचा, सहज वाक्याचा अर्थ आपण काय घेऊ? सकाळी लवकर उठावं. हे लौकिक अर्थाने हे महत्त्वाचं आहे. कारण आपण जर लवकर उठलो तर आपल्याला आपल्या कष्टासाठी, आपल्या प्रयासासाठी, आपल्या साधनेसाठी अधिक वेळ मिळतो. हे सामान्य हेतून याचं विवरण होईल. पण प्रातःकाळी उठावे याचा अर्थ काय हो? उठणं म्हणजे काय? जागं होणं. आणि प्रातःकाळ म्हणजे काय हो? आमच्या जीवनाचा काही जर कालावधी आपण केला तर प्रातःकाळ म्हणजे काय? सुरुवातीचा काळ, लवकराचा काळ आपण ज्याला म्हणतो. जो साधक आहे, जो भक्त आहे, तो लवकर विचाराधीन होतो. कारण आमचं मनुष्याचं वय किती आहे, म्हणजे आयुष्यमान किती आहे हे कोणी सांगू शकत नाही. म्हणून जो लवकर जागा होतो त्याला लवकरात लवकर काहीतरी प्राप्तव्य होतं. आणि जर जागा व्हायलाच वेळ झाला तर कदाचित आमचं आयुष्य किती असेल आणि त्याच्यामध्ये आम्हाला सायास करायला, साधना करायला, परमेश्वर प्राप्तीसाठी अट्टास करायला किती वेळ मिळेल सांगता येत. म्हणून प्रातःकाळी उठावे असं सांगितलं. म्हणजे काय व्हावं? सावध व्हावं. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरण असं सांगितलं. उठणं म्हणजे काय? तर सावध व्हायचं. आणि ते कसं व्हायला पाहिजे? तर लवकरात लवकर आपण सावध व्हावं. सर्वसाधारण सामान्य जीव परमार्थाकडे कधी वळतो? ज्यावेळा गात्र गलित होतात, हात चालत नाहीत, पाय चालत नाही, मुखाने काही बोलता येत नाही, त्यावेळेला मग आपण परमार्थाचा ध्यास करतो. तर असं न करता आयुष्याच्या प्रारंभालाच आपण परमार्थाकडे आकृष्ट झालं पाहिजे. परमार्थ पथगामी झालं पाहिजे. की जसं ज्ञानेश्वर महाराजांचं जर आपण बघितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली? तर 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आपल्या माऊलीचं चरित्र आपण बघितलं तर बालपणापासून त्यांना रामायण, महाभारत इत्यादी सगळ्या ग्रंथांची आवड होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं जर आपण बघितलं तर लहानपणापासून जिजामातेने त्यांना काय केलं होतं? रामायण महाभारतातल्या नीतीच्या अणतीच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्यांनी त्या श्रवण केल्या होत्या. समर्थ रामदास स्वामींचं जर बघितलं तर बालपणापासून त्यांना भक्ती मार्गाची आवड निर्माण झाली. मग अशा पद्धतीचं चातुर्य दोन्ही बाजूला समर्थांनी सांगितलं. प्रपंचामध्ये सुद्धा प्रभातकाळी उठण्याचे म्हणजे पहाटे लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत. मग त्यांनी सांगितले लवकर उठावं. मग काय करावं? प्रातस्मरामी करावे. सकाळी उठून काय करावं? तर त्या भगवंताचं स्मरण करावं. तसं आम्ही सुद्धा सावध झालो. आमच्या लक्षात आलं सावध होणं म्हणजे काय बाबा? आज जागरण आहे. जागं होणं म्हणजे सावध होणं. सावध होणं म्हणजे काय? की आपण कोण आहोत याची ओळख करून घेणं, किंबहुना
आपल्या आयुष्याचा काळ जो आहे किती आहे, आपलं आयुष्य काय आहे, आपलं शरीर म्हणजे काय आहे, या सगळ्या गोष्टीची जाणीव होणं म्हणजे सावध. तुकडोजी महाराजांचा एक अभंग आहे, ऐकता का झोपता काळा आला पाठीशी रे, उठा उठा जागे व्हा. त्याने असं सांगितलं की आपल्याला याची जाणीव आहे का बाबा, घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो, याची जाणीव आम्हाला होते को. बघा आपल्याला जर कोणी परमार्थ करा म्हटलं तर आपण काय म्हणू, आणखी आमच्याकडे भरपूर वेळ आहे. पण ज्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ, सावधान किंबहुना या आयुष्याची शाश्वती किती आहे बाबा. माशी पंख फडफडायला जेवढा वेळ लागतो तेवढी वेळ सुद्धा आपल्याला आपल्या या देहाची शाश्वती नाही. हे लक्षात येणं म्हणजे सावध होणं. की आजचा दिवस उद्या नाही, बोला विठ्ठल रखुमाई, याची जाणीव आम्हाला होणं म्हणजे सावध. आमच्या लक्षात आलं की नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ, सावधान किंवा देह हे काळाचे, धनकुबेराचे, येते मनुष्याचे काय आहे, हा देह कसा आहे, शरीर कसं आहे, शरीर चांगले उत्तम पण आहे आणि शरीर ओखटे पण आहे, या दोन्ही गोष्टीची जाणीव आम्हाला ज्यावेळेला होईल तेव्हा आपण सावध झालो. आपण जागा झालो, सावध झालो, पण सावध झाल्यानंतर काय करायचं आहे तर प्रातस्मरामी करा. काय करायचं तर अखंड त्याचं स्मरण करायचं. अशाच अनेक अनेक गोष्टींचा बोध या समासामध्ये समर्थांनी पुढे 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 सांगितलेला आहे की आपलं वागणं कसं असावं, बोलणं कसं असावं, चालणं कसं असावं. आपण जे बोलतो इतकंच बोलावं की जेवढं आपल्याला करता येतं किंवा एवढाच निश्चय करावा की जो आपण सांभाळू शकतो. आणि मग आधी केले आणि मग सांगितले असं ज्यांचं बोलणं असतं ते बोलणं जन किंवा लोक मांडतात. अशा पद्धतीचं उपदेश चातुर्य लक्षणामध्ये समर्थांनी पुढे केलं. आणखीन पुढे त्यांनी काय सांगितलंय, बालकाच्या बोलीने बोलावे. इथे त्यांना काय अभिप्रेत आहे की समाजाला जसं मानेल तसं विरक्तांनी शिकवलं पाहिजे. किंबहुना जे बहुत जणांना मान्य असेल आणि जे सत्य असतील अशा गोष्टीकडे आपला अट्ठास असला पाहिजे. याच्या उलट मूर्खाची लक्षणं त्यांनी काय सांगितले, तो कोणालाच नीट बोलत नाही, अहंकाराचा ताठा त्याच्याकडे आहे, जो वडिलांची नुसतीच कीर्ती सांगतो पण आपण स्वतः काही आचरणात आणत नाही, अशा लक्षणांना मूर्ख लक्षण म्हणून सांगितलं. अशी लक्षणं त्यागणं म्हणजे चातुर्याचं लक्षण. किंवा आपला जीवन आपले जे जीवन आहे ते कोणतंही कार्य न करता, कीर्ती न करता जर आपण मरून गेलो तर याचा अर्थ आपण आपल्या या देहाचा काय केला हो, नाश केला, अशा पद्धतीचं वर्णन समर्थाने सांगितलं. किंवा रोजच्या जीवनामध्ये सुद्धा काही मिळवी मग जेवी, बघा समर्थाने किती सूक्ष्म रीतीने सांगितलं की आपण दिसामाजी काही ना काहीतरी आपली काय असली पाहिजे, प्राप्ती असली पाहिजे. याच्याही पुढे त्यांनी सांगितलंय, जे धन मिळवलं ते लगेच सगळं पोटासाठी खर्च केलं आणि जर तुम्ही काहीच संचय केला नाही किंवा काही संग्रह नाही केला तर पुढे जाऊन आपल्याला आपत्तीची वेळ येऊ शकते. म्हणजे प्रपंचात काही ज्या गोष्टी आहेत, प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पण समर्थांचं असं वैशिष्ट्य आहे की एकाच वाक्यातनं, एकाच ओवीतनं ते दोन्हीकडचा उपदेश करतात. संग्रह कशाचा करायला सांगितलंय, प्रपंची पाहिजे धन, परमार्थी हवे मन, तरी साधना पूर्ण प्राप्तव्याप्रत जात असे. प्रपंचामध्ये जसं धनाच्या संग्रहाला महत्त्व आहे तसं परमार्थामध्ये पुण्याच्या संग्रहाला महत्त्व आहे. बऱ्याच वेळा आपण नामस्मरण करतो आणि परमेश्वराला काही मागतो तर तो पुण्यसंग्रह राहत नाही. म्हणून त्या पुण्याचा संग्रह केला तर पुढे जाऊन ते आपल्याला उपयोगाला पडेल, असाही त्याचा एक मतितार्थ आपल्याला त्या ओवीमधनं घेता येतो. अशी जी चातुर्याची लक्षणं आहेत, ती चातुर्याची लक्षणं जर आम्ही आमच्या अंगी बाणवली तर आम्हाला दैन्यवान व्हावं लागत नाही, अशा पद्धतीचं वर्णन समर्थाने केलं.
अगदी त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीचा उल्लेख आपल्याला सांगितला आहे. मूर्ख लक्षण सांगताना त्यांनी सांगितलेलं आहे, अक्षरे गाळून वाची, काती घाली पदरची, निगा न करी पुस्तकाची तो एक मूर्ख. ग्रंथ वाचन करताना सुद्धा कसं केलं पाहिजे, आहे ते अक्षर काही गाळणं किंवा पदरची घालणं हे मूर्खपणाचं म्हणजे, किंवा पुस्तकाची निगा न करणं हे सुद्धा मूर्खपणाचं, किंवा आपण न वाची कधी दुसऱ्यास वाचावयास नेदी, बांधून ठेवी बंदी तो एक मूर्ख माणूस. आणखीन काय सांगितले मूर्खाच्या लक्षणाला सुरुवातीलाच समर्थन उभी केली आहे की जन्माला जियेचे उदरी, तेस जो विरोध करी, मानली सखी मानली अंतरी तो एक मूर्ख. आपण ज्यांच्या उदरामध्ये जन्माला आलो, ज्यांनी आम्हाला 9 महिने 9 दिवस सांभाळलं, किंवा ज्या पित्याने आपल्याला लहानपणापासून मोठं केलं, त्यांना जो विरोध करतो तो एक मूर्ख असं सांगितलं. आणखी त्यांनी सांगितलंय की जो विचार न करता बोलतो, दुसऱ्याचं अंतकरण दुखवेल असं बोलतो, त्याला मूर्ख सांगतो. म्हणजे ही जी मूर्खाची लक्षणं आहेत ती आपण कशासाठी सांगितलेली आहेत? समर्थाने मूर्ख लक्षणामध्ये शेवटी सांगितलेलं आहे की ही मूर्खाची लक्षणं आहेत ती त्यागार्थ मूर्ख लक्षणे बोलली असं, याचा त्याग करण्यासाठी सांगितलं. आणि चातुर्याची लक्षणं आमच्या अंगी बांधवण्यासाठी सांगितलं. म्हणून दासबोध जो वाचतो, जो सत्संगामध्ये जातो, त्याचा प्रपंचही सुखाचा होतो आणि परमार्थही सुखाचा. आणखी त्यांनी सांगितले, ज्याचा ज्याचा जो व्यापार तेथे असावे खबरदार, नाहीतरी पोर वेडाला आली. की ज्याचा ज्याचा जो काही उद्योग आहे त्या उद्योगामध्ये आपल्याकडे काय पाहिजे, अखंड सावधानता पाहिजे. किंवा त्यांनी पुढे सांगितले की जो काही चुकतो, विसरतो, हरवतो, या सगळ्यांची गणती त्यांनी कशामध्ये केलेली आहे? मूर्ख लक्षणामध्ये. म्हणजे सदैव सावध आणि साक्षेपी असलं पाहिजे. म्हणून प्रपंचामध्ये कसं वागावं हे लक्षात येण्यासाठी सुद्धा दासबोध महत्त्वाचा आहे. आणि परमार्थ करून आमच्या निजस्वरूपाला कसं प्राप्त व्हावं यासाठी सुद्धा दासबोधाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि ते महत्त्व तुमच्या आमच्या लक्षात यावं म्हणून माऊलीने आपल्याला काय सांगितलं की प्रत्येक सप्ताहामध्ये दासबोधाचं पारायण सांगितलं. पण बऱ्याच वेळा आम्ही काय करतो, पारायण करतो, भर वाचून रिकामं करतो, त्याचं मनन करत नाही, चिंतन करत नाही. आणि जर मनन केलं नाही तर त्या पठनाचा, त्या वाचनाचा काहीही लाभ होत नाही. रामायणामध्ये बालकांडामध्ये म्हणते 5व्या का 6व्या अध्यायामध्ये हे वशिष्ठ मुनींनी रामप्रभूंना सांगितलेलं आहे की जे जे श्रवण होतं त्याचं जर मनन नाही केलं तर ते सगळं निशेष वाया जातं. म्हणून आपण जे काही वाचतो, किती वाचतो हे महत्त्वाचं नाही, तर जे वाचतो त्याचं मनन किती करतो आणि त्याप्रमाणे आचरणाचा किती प्रयत्न करतो हे महत्त्वाचं. आता आपण माऊलींचं चरित्र वाचलं किंवा माऊलींचं चरित्र आपण ऐकतो तर त्या चरित्राचं आपण मनन केलं पाहिजे. त्या आचरणामधून माऊलीने आम्हाला जो उपदेश केलेला आहे तो उपदेश आम्ही अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनेक संतांचे आम्ही चरित्र वाचतो, पण बऱ्याच वेळा काय करतो आम्ही, ती वाचतो आणि सोडून देतो. असं न करता संतांची चरित्र आहेत, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. प्रत्येक गोष्टीमध्ये संतांना जर आपण आदर्श मानलं तर त्यांचं कसं वागणं होतं, कसं बोलणं होतं, कसं चालणं होतं. समर्थांनी सांगितले, जाणत्याचे कैसे बोलणे, जाणत्याचे कैसे चालणे. जाणता म्हणजे कोण? ज्याने त्या परमात्म्याला जाणलं आहे त्याला जाणता म्हणजेच संतांना त्यांनी जाणते असा बोध केलेला आहे. मग अशा जाणत्यांचा परमार्थ कशा पद्धतीचा होतो त्याच्यासाठी आपल्याला संतांचे चरित्र बघितले पाहिजे. एक संत कथा बघू आणि मग आपण आपल्या वाणीला विराम देऊ. भक्तिविजयामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये जयदेव स्वामींचं चरित्र आलेलं आहे. की ते जयदेव स्वामी जे होते ते अनन्य शरण गेलेले, भगवंताला अनन्य भावाने शरण जाणारे थोर भगवत भक्त होते. आणि त्याने गीत गोविंद नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये भगवंताचं वर्णन, संतांचं वर्णन त्याने अत्यंत मधुरतेने आणि रसाळपणाने लिहिलेलं. आणि मग तो ग्रंथ सगळीकडे प्रसिद्ध झाला.
सगळ्यांना हवाहवासा वाटू लागला. कारण चातुर्याचं लक्षण ते पण आहे की जे जगाच्या कल्याणाचं आहे आणि जे जगाला रुचेल, पटेल, हवाहवंसं वाटेल अशा पद्धतीने जो परमार्थाचा प्रचार प्रसार करतो त्याला चतुर असं म्हणतात. त्याप्रमाणे जयदेव स्वामी तो ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाचा सगळीकडे प्रचार प्रसार झाला. त्याप्रमाणे त्यांची कीर्ती वाढू लागली आणि त्या राजाला तिथले जे राजे होते त्यांना त्याचा हेवा निर्माण झाला. आणि मग राजाने एक स्वतः ग्रंथ लिहिला आणि त्याच्या प्रती काढल्या आणि गावोगाव वाटल्या. म्हणजे तुम्ही तो ग्रंथ वाचायचा नाही, माझा ग्रंथ वाचायचा, माझा ग्रंथ खूप सुंदर आहे. पण बळेच दिलेला ग्रंथ कोणी वाचेना. कारण ज्या ग्रंथामध्ये भगवंताचं गुणानुवर्णन म्हणा, स्तुती म्हणा किंवा भगवंताच्या लीला म्हणा याचं वर्णन ज्या अनुभवी असणाऱ्या संतांच्याकडनं केलं जातं त्या ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार भगवंताच्या कृपेने तेवढ्याच गतीने होतो, तेवढ्याच तीव्रतेने होतो. मग शेवटी राजाला प्रश्न पडला की मी एवढं स्वतः प्रती छापल्या, सगळीकडे वाटल्या, पण सगळे लोक जयदेव स्वामींचाच ग्रंथ घेतात, माझा ग्रंथ घेत नाहीत, असं का होतंय? त्याने आपल्या मंत्रीगणाला बोलवलं. म्हणले असं का? तर असं होण्याला कारण म्हणले भगवंताची इच्छा असेल त्याच्याशिवाय होणार नाही. मग एक काम करू म्हणले, उद्या सकाळी काय करूया तर दोन्ही ग्रंथ भगवंताजवळ ठेवूया आणि भगवंताला विनंती करूया की जो ग्रंथ श्रेष्ठ असेल तो तुम्ही जवळ ठेवावा आणि जो निकृष्ट दर्जाचा असेल तो ग्रंथ तुम्ही बाहेर टाकावा. असं म्हणून त्यांनी काय केलं, ते दोन्ही ग्रंथ भगवंताजवळ ठेवले आणि दरवाजा बंद केला. आणि सकाळी उठून बघतं, रात्री हे सगळं ठेवलं, प्रार्थना केली, सकाळी उठून बघितलं तर भगवंताने राजाचा जो ग्रंथ होता त्याचा अवेअर केला आणि बाहेर ठेवला. याच्यात मग जयदेव स्वामींची जी स्थिती होती, त्यांची योग्यता होती, ही योग्यता राजाच्या लक्षात आली. मग राजाने त्यांचं यथासांगपणे पूजन केलं, त्यांना शरण गेले, त्यांची माफी मागितली आणि मग दररोज त्या जयदेव स्वामींचं नित्यपूजन करणं, त्यांचं काही प्रवचन सेवन करणं, प्रवचन श्रवण करणं, त्यांची सेवा करणं, असा नित्यक्रम अनेक दिवस राजांनी केला. आणि हे झाल्यानंतर एक दिवशी जयदेव स्वामी म्हणाले की नाही, आता मला परवानगी द्या, मला स्वस्थळी जायची किंवा अनेक ठिकाणी प्रचारासाठी, परमार्थासाठी जायचं आहे, अशा पद्धतीची विनंती राजाकडे केली. आणि मग राजाने काय केलं, त्यांचा यथाशक्ती सन्मान केला. आता राजाला काय कमी आहे? जड जवाहीर, सोनं नाणं, काही जे सगळं होतं, उच्च असे वस्त्र, उंची वस्त्र म्हणा, आभूषणं म्हणा, हे सगळं जयदेव स्वामींना दिलं आणि त्यांना मार्गस्थ केलं. आणि मार्गस्थ करण्यासाठी रथ दिला, रथासोबत सेवक दिले आणि सेवकांना सांगितलं की यांना यांच्या गावी पोहोचवा. पण जे सेवक होते ते दुष्ट विचाराचे, 4-5 सेवक. आणि तो रथ रस्त्याच्या मध्यभागी आल्यानंतर त्या सेवकांच्या मनामध्ये त्या धनाची अभिलाषा निर्माण झाली की जे राजाने दिलं होतं. त्यांनी काय केलं, त्या जयदेव स्वामींना रथातून उतरलं आणि त्यांचे दोन्ही हात, दोन्ही पाय तोडले आणि सगळं धन जे आहे ते आपण स्वतः घेतलं आणि राजाला एका कोरड्या विहिरी, जयदेव स्वामींचं काय केलं, दोन्ही हात दोन्ही पाय तोडले, त्यांचं धन लुटलं आणि त्यांना एका कोरड्या विहिरीमध्ये टाकून दिलं. त्यांचा मानस असा होता की ह्या विहिरीत किती दिवस टिकणार आहेत, आपोआपच काय होईल,